चला मित्रांनो, आता आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधली टेस्ट नंबर 16 पाहूया. आतापर्यंत टेस्ट नंबर 15 म्हणजे 150 क्वेश्चन पाहिले आपण. आता बघा CFT वर आहे हे. तर सर्वात पहिल्यांदा 151 वाला क्वेश्चन्स पहा. रिकामी जागा A is an electrostatic model which consider the metal ligand bond to be रिकामी जागा arising purely from electrostatic interaction between the metal ions and the ligands. Here A and B are refer as. ऑप्शन ए दिलेला आहे A CFT, B कोव्हॅलंट. ऑप्शन बी आहे A CFT, B आयोनिक. ऑप्शन सी आहे A MOT आणि B दिलेला आहे आयोनिक. ऑप्शन डी दिलेला आहे A MOT आणि B दिलेला आहे कोव्हॅलंट. त्यांचं म्हणणं काय ते समजून घेऊ. रिकामी जागा इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक मॉडेल. जसं CFT मध्ये आपल्याला माहिती आहे की मेटल आणि लिगँड्स मधली जी बॉन्डिंग आहे ही आपण एक इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्डिंग कन्सिडर केलेली आहे. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा ए च्या जागी काय राहणार आहे CFT म्हणजे क्रिस्टल फील्ड थेअरी इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक मॉडेल विच कन्सिडर टू बी द मेटल लिगँड्स बॉन्ड टू बी. मेटल लिगँड्स बॉन्ड कसा राहणार आहे प्युअरली आयोनिक बॉन्ड राहणार आहे. मेटल इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह चार्ज आणि लिगँड इज ट्रीटेड ॲज निगेटिव्ह चार्ज. आणि त्याच्यामुळं बी या पोझिशन्सला काय येणार आहे आयोनिक. आणि त्यामुळे याच्यातलं करेक्ट आन्सर असं कोणतं आहे की A CFT आणि B आयोनिक असं कोणतं आन्सर आहे B. म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं आहे B हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. लिगँड्स आर ट्रीटेड ॲज अ पॉइंट चार्ज इन केस ऑफ रिकामी जागा I और डायपोल्स इन केस ऑफ रिकामी जागा सेकंड. हिअर फर्स्ट अँड सेकंड आर रेफर टू. ऑप्शन ए आहे फर्स्ट इज कॅटायन, सेकंड इज एनायन्स. बी आहे फर्स्ट इज कॅटायन, सेकंड इज न्यूट्रल मॉलिक्यूल. सी आहे फर्स्ट इज एनायन्स, सेकंड आहे न्यूट्रल मॉलिक्यूल. आणि ऑप्शन डी आहे फर्स्ट इज एनायन्स, सेकंड इज कॅटायन्स. पुन्हा एकदा ऐकून घ्या. लिगँड्स आर ट्रीटेड ॲज अ पॉइंट चार्ज. आताच मी सांगितलं की CFT थिअरी स्टडी करत असताना लिगँड्स जे असतात ते पॉइंट चार्ज म्हणून कन्सिडर करतात. म्हणजे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस म्हणून लिगँड आपण कन्सिडर करतो आणि मेटल हे पॉझिटिव्ह चार्ज. पण आता हे जर निगेटिव्ह असेल तर हे निगेटिव्ह असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत पॉइंट चार्ज म्हणत असतो. आणि ज्यावेळेस मेटल ॲटम्सलाच न्यूट्रल लिगँड्स अटॅच असेल तर त्या न्यूट्रल लिगँड्स पासले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करत असते ज्याला आपण डायपोल आयन इंटरॅक्शन म्हणत असतो, जे आपण थिअरी ऐकताना बरोबर पाहिलेलंच आहे. त्यामुळं ऑप्शन पहिल्यामध्ये जे पॉइंट चार्ज आहे पॉइंट चार्ज म्हणून आपण कोणासाठी घेणार आहोत एनायनिक पार्ट असेल लिगँड जेव्हा. आणि ज्यावेळेस लिगँड्स हे न्यूट्रल असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहोत न्यूट्रल मॉलिक्यूल जर असेल तर त्यावेळेस त्याचा आपण डायपोल कन्सिडर करू. आणि म्हणून ऑप्शन असं कुठं आहे पहा फर्स्ट एनायन आणि दुसरं आहे न्यूट्रल मॉलिक्यूल. म्हणून ऑप्शन आहे याचं सी हे करेक्ट आन्सर आहे याचा. त्यानंतर नेक्स्ट केस पहा. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट आर रिलेटेड टू द CFT. यापैकी कोणती फॅक्ट CFT शी रिलेटेड आहे. पहिलं दिलेलं आहे 5d ऑर्बिटल्स इज आयसोलेटेड गॅसियस मेटल ॲटम अँड आयन्स हॅव सेम एनर्जी दॅट इज दे आर डिजनरेटेड. 5 ज्या डी ऑर्बिटल असतात 1 2 3 4 5 आपल्याला माहिती आहे dxy dxz dyz आणि dx² - y² आणि dz². अशा ज्या 5 डी ऑर्बिटल असतात जेव्हा तो आयसोलेटेड गॅसियस मेटल ॲटम असतो त्यावेळेस ते कशा असतात डिजनरेटेड. ऑप्शन बी आहे सेकंड दिलेला आहे इफ स्पेरिकली सिमेट्रिकल फील्ड ऑफ निगेटिव्ह चार्ज सराउंडेड द मेटल आयन्स ऑर ॲटम द डिजनरेसी इज मेंटेन. जर याच्या भोवताली लिगँड स्पेरिकली फील्ड तयार केली यांनी आणि सिमेट्रिकल असेल तर त्या डी ऑर्बिटल डिजनरेटेडच असतात असं सेकंड मेन्शन केलेलं आहे. वेन द निगेटिव्ह फील्ड इज ड्यू टू द लिगँड्स इन द कॉम्प्लेक्स इट बिकम असिमेट्रिकल. जेव्हा लिगँड्स सेंट्रल मेटल ॲटमकडे येतात तेव्हा निगेटिव्ह फील्ड जनरेट करतात आणि दे डिजनरेसी ऑफ द डी ऑर्बिटल इज लिफ्टेड. आणि ते डी ऑर्बिटलची डिजनरेसी काय करतात डिस्ट्रॉय करतात. चौथं दिलेलं आहे इट रिझल्ट इन द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. हे डी ऑर्बिटलला स्प्लिटिंग करते. दिस पॅटर्न ऑफ स्प्लिटिंग डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द क्रिस्टल फील्ड. तर ते क्रिस्टल फील्डवर डिपेंड आहे की स्प्लिटिंग कसं टाईपची व्हायला पाहिजे. म्हणजे
ऑक्टाहेड्रल किंवा टेट्राहेड्रल लिगँडच्या अप्रोचनुसार. तर हे जे पाचही स्टेटमेंट आहे चारही स्टेटमेंट, द करेक्ट सेट ऑफ स्टेटमेंट इज, यातले करेक्ट सेट ऑफ स्टेटमेंट कोणते कोणते आहे? तर पहिलेही स्टेटमेंट बरोबर आहे. 5d ऑर्बिटल आयसोलेटेड गॅसियस स्टेट ॲटम मध्ये डिजनरेट असतात, सारख्या एनर्जीचे असतात. दुसरं आहे लिगँड जर अप्रोच करत असताना जर सेंट्रल मेटल ॲटमची सिमेट्रिकल फील्ड असेल, निगेटिव्ह चार्जची अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम, तर डिजनरेसी डिस्ट्रॉय होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे थिअरीमध्ये आपण पाहिलं की जेव्हा लिगँड्स ऑक्टाहेड्रली किंवा टेट्राहेड्रली त्या मेटल ॲटमकडे अप्रोच होतात, असिमेट्रिकली ते अप्रोच होतात, त्यामुळे डिजनरेसी ऑफ डी ऑर्बिटल इज लिफ्टेड, म्हणजे चेंज होत असते. हेही बरोबर आहे. इट रिझल्ट इन द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल, हे डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग होत असते. आणि दिस पॅटर्न ऑफ स्प्लिटिंग डिपेंड अपॉन द नेचर ऑफ क्रिस्टल फील्ड, ते ऑक्टाहेड्रल आहे किंवा टेट्राहेड्रल आहे त्याच्यावर त्याचं डिपेंड आहे. तुम्हाला माहिती आहे ऑक्टाहेड्रल जर असेल तर नॅचरली खाली आपल्या कोणत्या येणार आहे? T2G येणार आहे आणि वरतं EG. आणि तेच जर टेट्राहेड्रल असेल तर खाली काय येणार आहे? EG आणि वरतं काय राहणार आहे? T2G. तेही बरोबर आहे. म्हणून चारही स्टेटमेंट करेक्ट असल्यामुळे याच्यातलं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे? तुमचं ए हे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. 54. The series in which ligands are arranged in order of increasing field strength is called. ऑप्शन आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, ऑप्शन बी आहे क्रिस्टल फील्ड सिरीज, ऑप्शन सी आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग सिरीज आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण लिगँड अप्रोच होत असते तर तेव्हा जे स्प्लिटिंग होत असते ते स्प्लिटिंग म्हणजे CFAC एनर्जी, हा जो गॅप तयार होत असतो याला आपण CFAC एनर्जी म्हणत असतो. CFAC एनर्जी हे डिपेंड असते की तो स्ट्रॉंग लिगँड आहे का वीक लिगँड आहे. स्ट्रॉंग असेल तर तो जास्त करल, वीक असेल तर कमी करल, आणि त्याच्यानुसार आपण लिगँड्सला अरेंज करत असतो, हायर स्प्लिटिंग करणारे आणि लोअर स्प्लिटिंग करणारे. त्याच्यामुळं त्याचा आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणत असतो. लाईटच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे स्प्लिटिंग, म्हणून याचा आन्सर राहणार आहे ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 155. The spectrochemical series in an complexes experimentally determine series based on. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे आपण एक्सपेरिमेंटली त्याच्या CFAC एनर्जी कॅल्क्युलेट केलेल्या आहे. ते कशा एक्सपेरिमेंटली आपण डिटरमाइन केलेले आहे? ऑप्शन ए ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय द कॉम्प्लेक्सेस विथ सेम लिगँड्स, ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय द कॉम्प्लेक्स विथ डिफरंट लिगँड्स, रिफ्लेक्शन ऑफ लाईट बाय द कॉम्प्लेक्स विथ डिफरंट लिगँड्स आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट बाय कॉम्प्लेक्सेस विथ द सेम लिगँड्स. आता माहिती आहे तुम्हाला की ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे? ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय द कॉम्प्लेक्सेस विथ डिफरंट लिगँड्स. जेव्हा कॉम्प्लेक्सेस आपण अलग अलग लिगँडचे घेऊन त्यांचं स्प्लिटिंग स्टडी करतो त्याच्यावरूनच आपण ती सिरीज काय केलेली आहे? तयार केलेली आहे. आणि म्हणूनच याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे? तुमचं बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे. फॉर D4 ions, the number of possible pattern of electron distributed arises is. ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 4 आणि ऑप्शन डी आहे 5. D4 जेव्हा इलेक्ट्रॉन्स असतील तर एक तर आपण जेव्हा D4 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करू तर ते कसे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत? 1, 2, 3 आणि 4 असा एक करू हाय स्पिन वाला, आणि दुसरा कोणता कॉम्प्लेक्स तयार करू? लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार करू, म्हणजे पेअरिंग करू 1, 2, 3 आणि 4. तर अशा प्रकारे, म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येणार आहे? ए हे करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर D4 ions, the fourth electrons are enter into the EG orbitals, giving rise the configurations T2G, T3, 2G and even G. When आता केव्हा असेल म्हणते? तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे CFAC एनर्जी समजून घेतलाय त्यावेळेस जर CFAC एनर्जी जर खूप जास्त असेल, बरोबर आहे, म्हणजे CFSE एनर्जी जर काय असेल? खूप जास्त असेल, म्हणजे हे स्प्लिटिंग जर खूप मोठं असेल तर कोणापेक्षा? इलेक्ट्रॉन पेअरिंग पेक्षा, बरोबर आहे. त्यामुळं जेव्हा CFAC एनर्जी जर जास्त असेल आणि पेअरिंग एनर्जी कमी असेल तर त्यावेळेस काय होतात? इलेक्ट्रॉन्स पेअर्ड होत असतात आणि म्हणून अशा प्रकारे होईल. पण ज्यावेळेस CFAC एनर्जी कमी असेल, CFAC एनर्जी जेव्हा कमी असेल, CFAC एनर्जी कमी असेल म्हणजेच वीक फील्ड लिगँड्स असेल, म्हणजे हा गॅप कमी असेल, तेव्हा इलेक्ट्रॉन्स
हे कमी असेल कोणापेक्षा, पेअरिंग एनर्जीपेक्षा, बरोबर आहे. म्हणजे आपण डेल्टा 0 इज लेस दॅन P0 असेल. तर नॅचरली हे इलेक्ट्रॉन पेअरिंग करण्यापेक्षा काय करतील, अनपेअर्ड राहणं पसंत करतील. आणि म्हणून आपल्याला T2G मध्ये 3 इलेक्ट्रॉन जाईल आणि EG मध्ये 1 इलेक्ट्रॉन केव्हा जाईल, ज्यावेळेस CFAC एनर्जी कमी असेल आणि पेअरिंग एनर्जी जास्त असेल. म्हणून असं ऑप्शन तुमचं पहा कोणतं आहे ते बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून बी हे इथे काय येईल, करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट पहा, लिगँड्स फॉर विच CFAC एनर्जी इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी. म्हणजे आता CFAC एनर्जी काय आहे इथे, खूप जास्त आहे. म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे याचा अर्थ. हे CFAC एनर्जी काय खूप जास्त आहे म्हणते कम्पेअर टू पेअरिंग एनर्जी पेक्षा. ठीक आहे. नोन ॲज असं केव्हा राहील, हे स्प्लिटिंग जेव्हा कोणता होईल, ज्यावेळेस लिगँड्स कसा राहणार आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल तर तो खूप जास्त स्प्लिटिंग कर, रिकामी जागा फील्ड द लिगँड्स and form B spin complexes. Here A and B are refer as. Here A and B are refer as. A is strong, B is high. दूसरा है A is weak, B is low. Option C है A is weak, B is high आणि A is strong आणि B is low. पाहता मी आता सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की CFAC एनर्जी केव्हा जास्त राहील, जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल. म्हणून ए तुमचा काय राहणार आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल. आणि जो कॉम्प्लेक्स बनल तो कॉम्प्लेक्स कसा बनणार आहे, लो स्पिन कॉम्प्लेक्स बनणार आहे. म्हणजे पेअरिंग होणार आहे इलेक्ट्रॉनचं आणि त्यामुळं लो स्पिन कॉम्प्लेक्सेस बनल. म्हणून आपलं असं आन्सर कोणतं येईल, ए स्ट्रॉंग आणि बी लो. त्यामुळे ऑप्शन आहे याचं डी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पहा, कोऑर्डिनेशन एंटिटीज विच आर मोर स्टेबल फॉर अ स्ट्रॉंग field as compared to weak field cases are. ऑप्शन ए आहे D3 to D6, ऑप्शन बी आहे D4 to D7, ऑप्शन सी आहे D2 to D5 आणि ऑप्शन डी आहे D5 to D7. कोऑर्डिनेशन एंटिटी विच आर मोर स्टेबल फॉर स्ट्रॉंग फील्ड कम्पेअर टू वीक फील्ड लिगँड्स. स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स हे मोर स्टेबल केव्हा राहतील ॲज कम्पेअर टू वीक फील्ड लिगँड्स पेक्षा, तर ते आहे D4 पासून तर D7. आपण जेव्हा ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंगचं थेरॉटिकल स्टडी केलं तर तुम्हाला लक्षात येते की D4 पासून तर D7 पर्यंत स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स हे मोर स्टेबल असतील. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बी. त्यानंतर द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डेल्टा टी अँड डेल्टा 0 इज एक्सप्रेस ॲज. ऑप्शन ए आहे डेल्टा टी इज इक्वल टू 9/4 डेल्टा 0. ऑप्शन बी आहे डेल्टा टी इज इक्वल टू 5/7 डेल्टा 0. ऑप्शन सी आहे डेल्टा टी इज इक्वल टू 7/5 डेल्टा 0. ऑप्शन डी आहे डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा 0. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण टेट्राहेड्रल स्प्लिटिंग काढत असतो तर टेट्राहेड्रल स्प्लिटिंग मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर टेट्राहेड्रल स्प्लिटिंग म्हणजे EG आणि T2G ही स्प्लिटिंग 4 लिगँड्स मुळे होत असते. कशामुळे होत असते, 4 लिगँड्स मुळे होत असते. त्याच्यामुळे हा जो एनर्जी गॅप आहे डेल्टा टी न आपण दर्शवतो याला. आणि तेच जर तुम्ही त्याच कॉम्प्लेक्स तेच मेटल असेल आणि तेच लिगँड असेल पण 6 लिगँड असल्यामुळे जर तो स्प्लिटिंग पॅटर्न पाहिला तुम्ही तर तो थोडा मोठा राहील तुमचा, म्हणजे डेल्टा 0 ऑक्टाहेड्रल. त्याच्यासाठी कारण इथे आपल्याला वरती EG राहील आणि इथे T2G राहील आणि आपण हे डेल्टा 0 न दर्शवतो. त्याच्यामुळे डेल्टा टी हा ऍक्च्युअली 4/9 टाइम्स डेल्टा 0 असतो. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं येईल तुमचं, डी हे करेक्ट आन्सर येईल. आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे तुमचा डी. अशा प्रकारे हे 10 क्वेश्चन CFAC एनर्जीवर आपण घेतले. यावर प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकते. आता आपण जे हे दिलं तर नेक्स्ट आपण जे हे घेणार आहोत टेस्ट, त्यामध्ये मी याच्यावर असं प्रॉब्लेम सुद्धा टाकेल की डेल्टा टी एवढी आहे तर डेल्टा 0 किती असेल, किंवा डेल्टा 0 एवढी आहे तर डेल्टा टी किती असेल त्या कॉम्प्लेक्सेससाठी. तर अशा प्रकारे CFAC एनर्जीवर जे क्वेश्चन आहेत ते मी क्वेश्चन्स इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हे क्वेश्चन जर तुम्ही बरोबर समजून घेतले, पण हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला थिअरीला स्टडी करणं आवश्यक आहे. याची लिंक मी गुगल फॉर्म मध्ये मी तुम्हाला देणारच आहोत.
ते फॉर्म म्हणजे ती टेस्ट तुम्ही पहिले सॉल्व्ह करायची आणि मगच हा व्हिडिओ ऑब्झर्व करायचा की याच्यातनी सॉल्व्ह कसं केलेलं आहे, आपण कोणतं चुकलं तर आपलं कसं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. अशा प्रकारे हे जे टेस्ट आहेत मी खूप साऱ्या ऑनलाईन टेस्ट तुम्हाला देऊन राहिलो आणि ह्या टेस्ट तुम्ही सर्व स्वतःही सोडवायच्या, तुमच्या मित्रांनाही माझ्या चॅनल विषयी इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि त्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सांगायचं आहे. असं केलं तर मी याही नंतरचे जे चॅप्टर आहे त्यांच्या मोर अँड मोर टेस्ट याच्यातनी टाकणार आहोत. जसंही हे चॅप्टर जवळपास आपलं 80 ते 95% चॅप्टर हे कम्प्लीट झालेलं आहे. तर स्टॅबिलिटी फॅक्टर अफेक्टिंग ऑन स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस हेच राहिलेलं आहे. ते झालं की आपलं हे चॅप्टर कम्प्लीट होईल आणि या चॅप्टरवर आता मी 10 झाल्यानंतर मी 20 क्वेश्चनच्या टेस्ट, नंतर 25 मार्काची टेस्ट आणि 100 क्वेश्चनची टेस्ट, अशा मी क्वेश्चनच्या टेस्ट त्याच्यावर पुन्हा अपलोड करणारच आहोत. त्याची जे तुम्हाला टेस्टही आहे त्याची लिंक सुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहोत. तर मॅक्झिमम क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. यानंतर काही जे डिफिकल्ट पार्ट असतात तेही मी तुम्हाला नीट JEE आपलं हे बोर्ड एक्झामचं जेव्हा आपलं होऊन जाईल तेव्हा नंतर मी याच्यावरच जे नीट आणि JEE वर टिपिकल क्वेश्चन्स असतील त्या पॅटर्नच्या टेस्ट सुद्धा याच्यावर अपलोड करेल आणि त्या टेस्ट तुम्ही सर्वांनी सोडवायच्या. जवळपास 250 क्वेश्चन्स तर माझं टार्गेट आहे की म्हणजे जवळपास 25 ते 30 टेस्ट तर मी नक्कीच अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवा. एवढ्या जर टेस्ट आणि ह्या थिअरी जर तुम्ही केली तर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याच्यावर आलेला क्वेश्चन्स सोडू शकता. ठीक आहे.